नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टायमिंग सकाळचे 6 वाजलेले आहेत. आम्ही कुठे आहे तर आम्ही आहेत फंक्शन हॉलमध्ये. म्हणजे रात्रभर हळदीचा कार्यक्रम झाला, रात्रभर कोणाची झोप झालेली नाही. सकाळी लगेच आम्ही सगळेजण फंक्शन हॉलमध्ये आलेलो आहोत. रेडी वगैरे आणखीन झालेलं नाही आहे. आंघोळ झालेली आहे सगळ्यांची. आणखीन नवरी वगैरे पार्लरला गेलेली आहेत. म्हणजे नवरी आणि नवरदेवाची बहीण हे दोघंजण पार्लरला गेलेले आहेत. बाकींचे मित्रमंडळी जे आहेत ते एक एक येत आहेत. परत पाहुणे पण एक एक येण्यावर आहेत. पण 12:30चं लग्न आहे, त्यामुळे निवांत येत राहतील. पण आम्ही रात्रीच आलेलो आहोत म्हणून अगोदर आम्ही फंक्शन हॉलमध्ये आलेलो आहोत. आणि इकडं सगळं रुकवत ठेवलेलं आहे, सगळं सामान ठेवलेलं आहे. गादी पलंग आहे, कूलर आहे, वॉशिंग मशीन नाही आहे, कूलर, परत फ्रीज ठेवलेला आहे. आणखीन काय काय या बॉक्समध्ये म्हणजे दिसत नाही आहे, आता काढल्यानंतर बघूया. परत रॅक आहे, सगळे भांडी कुंडे आहेत. आता ते सगळं नंतर लावायचं आहे, सजवायचं आहे. पण आता सगळी इथं सामग्री आणून ठेवलेली आहे फक्त. आणि इकडं आमचं चहा पाणी चालू आहे. म्हणजे इथं चहाची व्यवस्था आहे, स्वयंपाक करत आहेत. स्वयंपाकी सगळे आपापल्या गोंधळामध्ये आहेत. आम्ही म्हणजे 11-11:30 वाजता रेडी होणार आहोत. म्हणजे इतक्या लवकर तशा साड्या घातल्या कडक काठापदराच्या, तर काय अवस्था होत आहे अशा गरमीमध्ये माहीतच आहे सगळ्यांना. खूप हे होत आहे, त्यामुळे नाही घातल्या. जे साध्या सिंपल साड्या होत्या आमच्या अंगावर, आंघोळ करून आम्ही परत तेच घातल्यात. कारण खूप साऱ्या साड्या मी इकडं आणलेल्या नाही. ताईनं आणि पूजानं 2-2 जोड आणलेल्या होत्या, पण त्या पण नाही घातल्या. कारण ती पिशवीच तिथं राहून गेली, ती बॅगच राहून गेली तिथं लग्न घरामध्ये. तर असं म्हणलं जे आहे ते आहे. परत आता सगळेजण येत आहेत, म्हणजे एक जण येत आहेत. परत जी आता ओटीची सामग्री आहे, जी आहे घराहून एक सगळं सामान घेऊन येत आहेत. म्हणजे नवरी पण पार्लरहून आता इकडेच येणार आहे. सगळेजण घरातनं एक पाहुणे येत आहेत. नंतर मुलाचे आई वडील वगैरे सगळे आलेले आहेत. म्हणजे एक सामग्री इकडे जमा करत आहेत. म्हणजे इकडं आता आहेराला काय काय लागणार आहे. परत आता लग्न समारंभ म्हणजे लग्नाचा कार्यक्रम म्हणल्यानं खूप सारं असतं. होमचं सामग्री आहे, यामध्ये पूजाविधी कशा पद्धतीने होणार आहे पूर्ण सामग्री लिहून दिलेली असते. सगळी घेऊन येत आहेत. परत चौरंग आहेत, पाट्या आहेत. परत हे जे संदूक दिसत आहे त्यामध्ये पूर्ण ओटीची सामग्री आहे. तर सगळेजण इकडे दोघं धरून घेऊन आलेले आहेत. आणि इकडे एक रूम आहे, त्या रूममध्ये सगळी व्यवस्था म्हणजे जी हे आहे नवरीला रेडी वगैरे होण्यासाठी रूम आहे इकडं साईडला. आणि इकडच्या साईडला एक रूम आहे नवरदेवाला रेडी होण्यासाठी. असे 2 रूम आहे त्या फंक्शन हॉलमध्ये. परत स्टेजच्या बाजूलाच आहेत, म्हणजे तिथल्या तिथं रेडी होऊन ते लवकर जाता येईल. तर सगळी अशी व्यवस्था इथं आहे. परत इकडं सगळं चेअर वगैरे ठेवायचं आहे, ती सगळी व्यवस्था नंतर करणार आहेत. म्हणजे यासाठी 2-3 जण आहेत साफसफाई करणं, नंतर सगळं डेकोरेशन करणं, तेही त्यांचं काम करत आहेत. परत स्वयंपाकी तिकडे स्वयंपाक करत आहेत. तर आता बघू शकता सगळेजण आलेले आहेत पाहुणे वगैरे. आणि जे वराड आहे, वराड म्हणजे काय, आता गावाकडची पाहुणे मंडळी म्हणजे नवरीच्या घरचे. आणखीन इतक्या लवकर कोणी आलेलं नाही, म्हणजे इतक्या लवकर कोणी ते येणारी नाही. त्यांना येता म्हणजे सगळ्यांना सांगून सगळे जमा होऊन, म्हणजे भातुमऱ्याहून नांदेडला खूप लांबचा प्रवास आहे, त्यामुळे त्यांना येता 12 तरी वाजणारच आहेत. तोपर्यंत आम्ही समोर आहोत, म्हणजे नवरीजवळ आम्ही आहोत. तर आम्ही सगळं इकडं तयारी करत आहोत. काय काय लागतं, काय काय काढून देणं ठेवणं हे सगळं चालू आहे. आणि आता इकडं नाश्ता करत आहोत. म्हणजे चहा झाला सकाळी. आता इकडं उपमा बनवलेला आहे, म्हणजे स्वयंपाकीला सांगितलेलं आहे नाश्त्याची तयारी करण्यासाठी. तो उपमा बनलेला आहे. अगोदर आम्ही नाश्ता करून घेतलेला आहे, उपमा खाऊन घेतला. आणि ताई इकडं बसले आहेत. म्हणजे आणखीन पाहुणे मंडळी कोणी आलेले नाहीत, कुठली तयारी करायची नाही. तर ताई थोडा वेळ रेस्ट घेत आहेत. म्हणजे सगळ्यांशी बोलणं चालू आहे. तर आता नवरीला पण घेऊन आलेत. म्हणजे मेकअप वगैरे झालेला आहे. बघू शकता नवरीचा छान असं मेकअप केलेला आहे. एकदम साक्षात महालक्ष्मी दिसत आहे, इतकं सुंदर मेकअप नवरीचा केलेला आहे. तर आलेले आहेत आता. आणि इकडच्या साईडला आम्ही बसलो, तिकडच्या साईडला नवरदेवची फॅमिली आहे. म्हणजे सगळेजण एकच आहोत, तरी आम्ही नवरीकडूनच आहोत. कारण माहेरचे आणखीन कोणी आलेले नाहीत म्हणून आम्हीच आहोत तिच्यासोबत. तर इकडं पूजा, ताई, नंतर ही नवरीची काकी आहे. इकडच्या साईडला मी आहे. आम्ही सगळेजण इकडे बसलेलो पलंगावरती. आणि जे हे आता रुपत लावायचं आहे त्यांनी इतक्या लवकर लावणार नाही, सगळं जिथल्या तिथं ठेवलेलं आहे बांधाबांधी करून, नंतर काढणार आहोत. आणि ब्राह्मण देवता पण आलेले आहेत. तर आता नवरीला थोडा वेळ इथं बसून घेतलं, म्हणजे कशा पद्धतीने मेकअप केलं आहे तेच बघत होतो. खूप सुंदर असं सजवलेलं आहे तिला, साक्षात महालक्ष्मी दिसत आहे. तर आता इकडच्या साईडला म्हणजे नाश्ता वगैरे करेल, कारण आता नंतर पूजाविधी हे सगळं करण्यामध्ये जेवण लवकर होणार नाही यांचं. त्यामुळे म्हटलं नाश्ता दिलेला आहे सगळ्यांसाठी. तर इकडे नवरदेव नवरी सगळेजण नाश्ता करत आहेत. तर इकडे सगळ्यांचं आपापलं बोलणं चालू आहे. सगळे स्वतःमध्येच बिझी आहेत, सगळे आपापलं सांगत आहेत. आणि जिथं आपण पाहुणे मंडळी जातो, 4 माणसं जमा होतात, तिथं ना सगळ्यांचं आपापलं चालू असतं. म्हणजे तिथं बोर होत नाही, आपण डिस्टर्ब होत नाही.
छान वाटतं. तर इकडे ही जी रूम आहे ते नवरीला रेडी होण्यासाठी आणि वरच्या साईडला एक रूम आहे, म्हणजे स्टेजच्या समोरच्या साईडलाची रूम आहे दोन्ही पण. तिकडे नवरदेव रेडी होणार आणि इकडे नवरी, आणि जी ही सामग्री आहे आपली आता ओटीची सामान वगैरे ठेवण्यासाठी ते रूम सेपरेट आहे, तिकडे ठेवलेलं आहे आणि नवरी पण तिकडंच आहे. आता स्टेजवरती आम्ही आलेलो तर अशा पद्धतीनं स्टेज जे आहे ना ते सजवलेलं आहे, छान डेकोरेट केलेलं आहे. तर ब्राह्मण देवता म्हणत आहेत अगोदर विधीपूर्वक लग्न लागणार, कन्यादान करण्यासाठी मला आणि यांना बसवलेलं आहे आणि जे लग्नाचं टायमिंग दिलेलं आहे 12:30 वाजताचं ते पाहुणे आल्यानंतरच लागणार, म्हणजे फक्त अक्षता त्यावेळी टाकणार. आता जी ही विधी आहे, होम आहे, ते सगळं आताच करणार आहेत. म्हणजे टायमिंग सांगेन तुम्हाला तर सकाळचे 7:30 किंवा 8 वाजले असतील. तर आतापासूनच सगळं जे आहे ना ती तयारी आम्ही करत आहोत. तर इकडं अगोदर भेट घ्यायची आहे, म्हणजे जसं ब्राह्मण देवता सांगत आहेत विधीपूर्वक तशाच पद्धतीनं आम्ही करत आहोत. कारण तर अगोदर इकडं भेट घेतलेली आहे मुलाच्या वडिलांनं यांना. म्हणजे भेट कशी घेतली जाते, अगोदर टिळा लावायचा, सुपारी द्यायची, साखर खाऊ घालायची, मग गळा भेट होते, अशा पद्धतीनं भेट होते. इकडं भेट घेत आहेत. मग नंतर यांचं झाल्यानंतर मी आणि मामी, म्हणजे आम्हाला मामा मामी पडतात मुलाचे आईवडील, आणि इकडं मुलीचे जे आईवडील आहेत ते आम्हाला भाऊ, म्हणजे काय म्हणतात जाऊबाई पडते मला, म्हणजे माझी चुलत मुलगी झाली, म्हणजे मावस चुलत मुलगी झाली. म्हणजे थोडंसं कसं असं ना आपलं जे नाते आहेत ना एकदम केसासारखी, जसं केसाचा बुट्टा असतो तसे आहेत, त्यामुळे सांगायला थोडंसं कन्फ्युजन होतं. समजून घ्या, यांच्या मावशीची नात आहे ती मुलगी, नवरी मुलगी. तर इकडं मामींना पण मी भेट देत आहे, म्हणजे मुलाची आई आहे ही, आणि आम्ही मुलीचे आईवडील झालेलो आहोत. म्हणजे खूप मोठं नसीब मी मानते स्वतःचं की मला कन्यादान करायचं चान्स भेटलेला आहे. कारण जेव्हा आपल्याला स्वतःला मुलगी नसते ना त्यावेळेस कन्यादान करणं हे खूप मोठं भाग्य लागतं. तर अगोदर मी यांना हळदी कुंकू लावलेलं आहे, त्यांनी पण मला लावलं, सुपारी दिलेली आहे, साखर खाऊ घालून गळाभेट करायची आहे. म्हणजे ही पहिली विधी झाली गळाभेट घेण्याची. मग नंतर जे ही विधी आहे पुढची ते सगळं ब्राह्मण देवता थांबून सांगत आहे की कशा पद्धतीने सांगत आहे तशाच पद्धतीनं आम्ही करत आहोत. टायमिंग मात्र थोडंसं लवकर आहे, म्हणजे टायमिंग 9:15 वाजले असतील यावेळी. तर आणखीन इतक्या लवकर माहेरची मंडळी कोणीच येणार नाहीत, 12च्या नंतरच ते येणार, कारण येता खूप लेट होणार आहे त्यांना. कारण गावाकडची कसं असतं ना, लवकर सगळ्यांचं कामं होत नाही, त्या लवकर ते घराबाहेर पडत नाहीत. मग त्यांना सगळ्यांना सांगणं, बोलून आणणं आणि गाडीमध्ये बसवणं आणि घेऊन येणं यामध्ये त्यांना लेटच होणार आहे. तोपर्यंत इकडं विधीपूर्वक जे आहे ना ते लग्न आम्ही लावत आहोत, अक्षता पडणार आहेत. मग नंतर जे टायमिंग दिलेलं आहे 12:30 वाजताचं ते टायमिंगलाच महत्त्व देणार, त्यावेळी अक्षता डबल पडणार. तर इकडं कशा पद्धतीनं आम्ही कन्यादान करत आहोत तेच मी शेअर करते. म्हणजे पहिल्यांदाच मी हे कन्यादान केलेलं आहे, मलाही माहिती नाही की कशा पद्धतीने काय काय करायचं आहे. आणि जशा पद्धतीनं ब्राह्मण देवता सांगत आहेत तशाच पद्धतीने आम्ही करत आहोत. म्हणजे अगोदर नवरदेवचे पाय धुवायचे असतात, म्हणजे टिळक लावलेला आहे आणि पाय धुवलेले आहेत, आणि आपल्या जे रुमाल असतो आपल्याजवळ त्यानंच त्यांचे जे आहेत ना पाय पुसायचे असतात आणि हळदी कुंकू लावून यांची पूजा करायची असते. अशाच प्रकारे विधीपूर्वक हे जे आहे ना कन्यादान केलं जातं. आणि इकडे जी लोखंडी कुंडी आणून ठेवलेली आहे कशासाठी, तर होम करण्यासाठी. कारण आता स्टेजवरती कुठंही आपल्याला इटाचं वगैरे विटा बनवून करतात होमचं जी कुंड बनवतात, पण ते जमणार नाही, तर त्यामुळे हे आणून ठेवलेलं आहे. परत इकडे थोडंफार डेकोरेशन, म्हणजे ब्राह्मण देवतांना तांदूळ वगैरे टाकले, त्यामध्ये सुपारी ठेवलेली आहे. परत खाती पानं हे ते थोडंफार सजवायचं पण राहिलेलं आहे. म्हणजे अगोदर नवरदेवाचा अशा प्रकारे आम्हाला पूजा करायची आहे. तर पाय धुवलं, पुसलं आणि हळदी कुंकू लावलेलं आहे, आणि जे आहेर असतं लग्नाचं ते आम्ही देत आहोत. म्हणजे हे कपडे आता मुलगा घालून येईल मगच लग्न लागणार यांचं. आणि मुलीचे कपडे काय आता यावेळेस साडी वगैरे चेंज होणार नाही. जेव्हा 12:30 वाजताची जी अक्षता पडणार आहे त्यावेळेमध्येच मुलीची साडी जी आहे ना ती बदलायची आहे. आता जी आहे ती आहे, कारण साडी घालण्यासाठी भरपूर वेळ लागतो आणि तितका वेळ नाही आहे. कारण जशा पद्धतीनं आता कसं आहे, आता 12:30चं तर टायमिंग सगळ्यांना दिलेलं आहे, पण विधीपूर्वक जे आहे ना लग्न अगोदर लागणार आहे. 9, 9:15चं टायमिंग काहीतरी आहे म्हणत होते ब्राह्मण देवता. मग त्याच वेळेत आम्हाला कन्यादान करून अक्षता टाकायचे आहेत, होम पण करायचा आहे. तर नवरदेव कपडे घालून रेडी होऊन येईल तोपर्यंत इथे जे आहे ना विधीपूर्वक पूजा चालू आहे. होम वगैरे जे करायचं आहे ती तयारी ब्राह्मण देवता करत आहेत. आणि फुलं, खाती पानं हे पण सगळं अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे. थोडंफार छान असं सजवलेलं आहे, छान पूजा केलेली आहे. तर नवरदेव कपडे वगैरे घालून रेडी होऊन आलेले आहेत. आता नवरीला रेडी करून आणायचं आहे. तर नवरी बघू शकता तुम्ही तयारच आहे, फक्त भाशिंग बांधायचे आहेत आणि 2 भाशिंग आणले जातात. अगोदर 2 भाशिंग मी बांधत आहे, नंतर काय करायचं, एक भाशिंग सोडून नवरदेवला बांधायचं असतं आणि नवरदेवचं एक भाशिंग काढून नवरीला बांधायचं असतं, ते नंतर करायचं असतं. पण आता अगोदर जे आहे ना मी इकडे 2 भाशिंगीला बांधत आहे आणि नवरीला स्टेजवरती
घेऊन जायचं, ही पूर्ण जिम्मेदारी माझ्यावरती आहे. म्हणजे कन्यादानच आम्हाला करायचं आहे तर पूर्ण जिम्मेदारी आम्हीच घेतलेली आहे. तर स्टेजवरती नवरीला मी आणलेला आहे. इथं कळस स्थापना वगैरे सगळी केलेली आहे. आरतीचं ताट रेडी आहे, म्हणजे हातवा रेडी आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही विधीपूर्वक कन्यादान केलेलं आहे आणि खूप छान वाटत आहे मला की खूप मोठं भागी लागतं कन्यादान करण्यासाठी आणि खूप चांगलं असतं ते. तर कन्यादान झालेलं आहे आणि आता इथं लग्न लागत आहे. तर हे जे आहे ना पांढरा कपडा त्यावरती स्वास्तिक काढून अशा पद्धतीनं आतमध्ये धरलं जातं आणि ब्राह्मण देवता मंगलाष्टिका म्हणत आहेत, 5 मंगलाष्टिका म्हणत आहेत. आम्ही अक्षदा टाकत आहोत. पाहुणे मंडळी कोणी दिसत नाही तुम्हाला, कारण विधीपूर्वक हे लग्न होत आहे म्हणून फक्त जितके अगोदर आम्ही आलेलो आहोत तितके जणच आहोत. आणखीन वराड जे आहे ना ते आलेलं नाही आहे. इकडं विधीपूर्वक अशा प्रकारे लग्न झालेलं आहे. अक्षदा आम्ही टाकलेले आहे आणि इकडं जे हार आहेत फुलाचे ते पण घातलेले आहेत. आणखीन जे 12:30चं लग्न आहे त्यावेळेत घालण्यासाठी वेगळी फुलाचे हार आणून ठेवलेले आहेत. परत साडी पण नवरीची त्यावेळेत चेंज करायची आहे, मेकअप करायचा आहे परत, आणि नवरदेवचाही मेकअप आणखीन त्यावेळेत होणार आहे. तर आता विधीपूर्वक हे सगळं झालेलं आहे. कन्यादान लग्न झालेलं आहे आणि एकमेकांना अशा प्रकारे अक्षदा म्हणजे इकडे ब्राह्मण देवता मंत्र म्हणत आहेत. मी त्यांचा आवाज येणे तर म्यूट केलेला आहे, कारण का इथं गाणे जे आहेत ना ते चालू आहेत आणि परत फॅन कूलर हे सगळं चालू आहे, कारण गरमी खूप आहे त्यामुळे त्याचाच आवाज जास्त येत होता, म्हणून मी सगळे इथं म्यूट केलेलं आहे. तर इकडं झालेले लग्न वगैरे. आता मंगळसूत्र आणि जोडवे हे पण इथं पूजन करून नवरीच्या पायामध्ये जोडवे, गळ्यात मंगळसूत्र हे घालायचं आहे. नंतर नवरीची जे आहे ना भांगात कुंकू भरायचं आहे. हे सगळं विधीपूर्वक इकडे ब्रह्मदेवता सांगत आहेत, तशाच पद्धतीने इकडं करत आहेत. तर नवरीच्या जे आहे ना भांगामध्ये कुंकू भरलेला आहे, म्हणजे सिंदूर लावलेला आहे. आणि आता इकडं जोडवे आणि मंगळसूत्र ते पण घालायचं आहे. परत सुरगी सुतायची आहे. सुरगी सुतल्यानंतर जी सुरगीचा दोरा असतो त्याच्यामध्ये पिवळा करून हळदीचं खोम बांधलेलं आहे आणि ते नवरदेवच्या हातात बांधलेलं आहे. परत नवरीच्या हातात पण बांधलेलं आहे इकडं. तर एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात. हे नंतर खूप घाई गडबड पण होते आणि जसं ब्राह्मण देवता सांगतात विधीपूर्वक हे सगळं अगोदरच आपल्याला करायचं आहे. नंतर काही नाही, सगळे आल्यानंतर फक्त अक्षदा टाकायचं इतकंच आहे. तर इकडं आम्ही कन्यादान केलेलं आहे. आणखीन थोडीशी जे विधी आहे ते आम्ही करत आहोत. म्हणजे इकडं जे मंत्र म्हणायला सांगत आहे ते मंत्र आम्ही म्हणत आहोत आणि गंगाजल दिलेलं आहे हातामध्ये, ते प्यायचं आहे. आणि नंतर नवरदेवच्या हातामध्ये पण आम्हाला हे जे पाणी आहे तीर्थ आहे ते द्यायचं आहे. म्हणजे अगोदर आमची विधीपूर्वक पूजा झाली, मग नंतर नवरदेवची जे आहे ना आम्ही पूजा करत आहोत. अशा पद्धतीने जसं ब्राह्मणदेवता सांगत आहेत तसं. आणि प्रत्येक ठिकाणी लग्न वेगवेगळ्या पद्धतीनं होतात. म्हणजे आता आमच्या इथं अशी रीत आहे, आता तुमच्या इथं थोडीशी वेगळी असणार आहे, कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं लग्न होतात. सगळं जे आहे ना रीतिरिवाज वेगळं असतं, करण्याची पद्धत वेगळी असते. आणि होम वगैरे अशा प्रकारे इथं जे आहे ना ते चालू केलेलं आहे. आणि मंत्र म्हणत इकडे जे आहे ना होम चालू आहे. म्हणजे तूप दिलेलं आहे इथं, मंत्र म्हणत म्हणत 1-1 चमचा तूप जे आहे ना ते होममध्ये टाकायचं आहे. तर विधीपूर्वक लग्नाचा कार्यक्रम झालेला आहे. कशा पद्धतीने काय काय झालं पूर्ण शेअर केलेलं आहे, म्हणजे शॉर्टकटमध्ये दाखवलं, पूर्णपणे मी डिटेलमध्ये दाखवू शकले नाही एका व्हिडिओमध्ये. तर कन्यादान आम्ही केलेलं आहे. लग्न लागलं म्हणजे अक्षदा पडलेल्या आहेत. नंतर मंगळसूत्र जोडवे घातलेले आहेत. आणि भाऊ म्हणून दिनेशला, म्हणजे आम्ही मायबाप आणि दिनेश भाऊ मुलीचा, तर त्यानं जे आहे ना कान धरून वळलेले आहेत. म्हणजे हे ना एक रीतच आहे, एक विधीच आहे. ही पण नवरदेवचे कान धरले जातात नवरीच्या भावानं, ते पण झालेले विधी. आता इकडं होम झालेले, आता 7 फेरे घ्यायचे आहेत. म्हणजे वचन देत हे 7 फेरे घ्यायचे असतात. आणि कशा कशा प्रकारे वचन घ्यायचे असतात ते ब्राह्मणदेवता सांगत असतात, तशाच पद्धतीने आपल्याला म्हणायचं असतं. तर ते चालू आहे सगळं. ते सगळं झालं, लग्न लागलेलं आहे. पूर्ण कार्यक्रम जे आहे ना छान असा पार पडला, कन्यादान झालेला आहे. आणि आता इकडं ओटी भरायची आहे, म्हणजे लग्नाचा जो आयर असतो तो मी करत आहे. तर इकडे ही साडी दिलेली लग्नाचा आयर करण्यासाठी. तर साडी मी नवरीला इकडं नेसवलेली आहे. म्हणजे पूर्ण साडी नेसवायला तितका वेळ नाही. आता कसं आहे, वेळ खूप घाई गडबड असते ना लग्ना दिवशी, कमी वेळात सगळं करायचं असतं. फक्त पदर पांघरला आणि 5 बाईंनी ओटी भरलेली आहे आम्ही. तर अशा प्रकारे लग्न लागलेलं आहे. आणि आता सगळे वराडी आलेले आहेत या वेळेमध्ये. म्हणजे टायमिंग सांगेन तुम्हाला तर 12, 12:15 वाजले असतील. 12:30चं लग्न आहे, तर आलेले आहेत. आता पूर्ण लग्नाची तयारी करायची आहे परत एक वेळा. म्हणजे अगोदर विधीपूर्वक झालं, आता सगळेजण आल्यानंतर एक वेळा अक्षदा पडणार आहेत. तर इकडे हे जे आहे ना रुखवत पूर्णपणे सजवलेलं आहे. अशा पद्धतीने बघू शकता, पूर्ण दिलेलं आहे, जी भांडे वगैरे असतात. आणि इकडं नवरदेवला जे आहे ना आम्ही बाहेर राहिलं मेन गेटला, आणि तिथून त्यांचं जे आहे ना स्वागत करत आतमध्ये घेऊन येत आहोत. इकडे डॅन्स पण चालू आहे सगळ्यांचा. म्हणजे जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलं, मला डॅन्स वगैरे येत नाही, कारण गावाकडे हे सगळं केलं जात नाही, आपल्याकडे नसतंच. तुम्ही म्हणतही होता, ताई म्हणत होत्या की ते आपल्याकडे ते सगळं नसतं डॅन्स वगैरे. पण नांदेडकरना तिकडं सगळेजण नाचतात, म्हणजे डॅन्स करतात लग्नामध्ये बायका पण आपल्याला जमत नाही. त्यामुळे मी काही नाही आहे, फक्त इकडे नवरीसोबत मी
थांबलेली आहे आणि डान्स वगैरे जे चालू आहे ते एन्जॉय करत आहे आणि अशाच पद्धतीने स्वागत करत करत हे स्टेजपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर नवरदेवच्या हातामध्ये दुर्डी आणि नारळ दिलेला आहे आणि थोडे डान्स बघत बघत आम्ही स्टेजकडे जात आहोत. म्हणजे 12:30च लग्न होतं, म्हणजे वेळेलाच महत्त्व होतं, तरी पण आता असं डान्स वगैरे करत जाण्यामध्ये थोडासा वेळ झालेला आहे मागं पुढं. पण जे विधी पद्धतीनं लग्न होतं, विधीपूर्वक जे आहे ना ते अगोदर झालेलं आहे. तरी सगळे वराडे आहेत, सगळेजण आता आलेले, छान रेडी होऊन आले, सगळ्यांनी छान सुंदर साड्या घातलेल्या आहेत, गजरे लावलेले, खूप छान वाटत आहे. आणि सगळेजण आता स्टेजवरती आम्ही जात आहोत. तर अक्षदा सगळ्यांना वाटलेले आहेत. ब्राह्मण देवता मंगळाष्टिका म्हणत आहेत आणि लग्न लागलेलं आहे. म्हणजे टायमिंग सांगितलं तर 1:45 वाजलेले आहेत, लग्न लागलेलं आहे. एकमेकांना परत हार वगैरे घातले, म्हणजे मंगळसूत्र वगैरे घालण्याची ती विधी अगोदर झालेली होती, फक्त हार घातलेले आहेत. आणि इकडे फोटोशूट वगैरे होत आहे, कारण होम वगैरे अगोदर झालेला होता. तर चालू आहे. आता आम्ही इकडे आलेलो आहोत, निवांत बसले होते, कारण खूप दगदग आणि खूप गरमी होत आहे. तर कूलरच्या समोर बसले होते मी आणि ताई पूजा तिघी. तर तुम्ही सांगा, तुम्हाला हा लग्नाचा कार्यक्रम कसा वाटला, ही पद्धत कशी वाटली, तुमच्याकडे कशा पद्धतीने लग्न केलं जातं ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.